वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पीएम श्री जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात एक भव्य रॅली काढली होती, ज्यात ग्रामस्थ आणि अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाटेगाव या छोट्याशा गावातून आपल्या जीवन प्रवासाची सुरुवात करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईमध्ये जाऊन कला पथकाची स्थापना केली। आपल्या पहाडी आवाजातून आणि लेखणीच्या जोरावर त्यांनी समाजातील लोकांना जागृत केले। मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि नाटकांची निर्मिती केली, ज्यातून त्यांचे विचार आजही लोकांपर्यंत पोहोचत आहेत। त्यांची फकीरा ही कादंबरी विशेष गाजली। जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि त्यांची आरती केली। या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्याध्यापक सुरेश राऊत, मच्छिंद्र बडोगे, मुख्याध्यापिका वायकोस मॅडम, संतोष जाधव, माजी सरपंच रणजित देशमुख, आकाश शेळके, अरुण ठोकळ, शेमीम भाई, दीपक हरिश्चंद्रे, जयेश बनकर, अशोक सोनवणे, राजू श्रीखंडे, मुसा बागवान यांच्यासह अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी आम्ही पीएम श्री प्रशालेचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी या ठिकाणी आलेलो आहोत। अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियापर्यंत गायला आणि रशियापर्यंत शिवाजी महाराज नेऊन पोहोचवले। ही आपल्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आणि विश्व साहित्य खऱ्या अर्थाने विश्वामध्ये साहित्य पोहोचविण्याचं काम आणि 90वर पुस्तकं लिहिण्याचं काम अण्णाभाऊंनी लिहिले आहे आणि अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त लासूरगाव पीएम श्री प्रशालेच्या वतीने अभिवादन। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट या प्रित्यार्थ पीएम श्री हायस्कूल लासूरगाव शाळेचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विविध इव्हेंट सादर केले। त्या इव्हेंटमध्ये आम्ही एक प्रबोधनपर नाटिका बसवली। त्या नाटिकेअंतर्गत आम्ही फक्त केवळ महापुरुष डोक्यावर घेऊन नाचायचे नसतात, तर त्यांचे विचार डोक्यात घ्यायचे असतात। या प्रित्यार्थ आम्ही एक अवयवदान ही संकल्पना या माध्यमातून रुजवली। विद्यार्थ्यांनी या नाटिकेच्या माध्यमातून गावाला प्रबोधन पण केलं समाज सुधारण्यासाठी। अण्णाभाऊ साठेंच्या वाटेवर चालायचं असताना केवळ अण्णाभाऊ साठेंचे विचार हे डोक्यात घ्यायचे आहेत, डोक्यावर घेऊन नाचायचे नसतात, डीजे लावून जयंत्या साजरे करायचे नसतात, तर समाज प्रबोधन करून विचारांचं देवाणघेवाण करून जयंत्या साजऱ्या करायच्या असतात। हा संदेश आमच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी दिला आणि आज खूप छान वाटतंय की वेगळ्या पद्धतीने काहीतरी करण्याचा उपक्रम करण्याचा या ठिकाणी योग आला। सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं, मुख्याध्यापकांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं आणि सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आम्ही आमचे एबीएस ग्रुप व लासूर सर्व नागरिक आम्ही साजरी करत आहोत। या ठिकाणी सर्व आलेले आमचे प्रतिष्ठित गावकरी व तसेच शिक्षक वर्ग, गुरुजन वर्ग सगळे प्रतिष्ठित आले। त्यानिमित्ताने मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत व आभार मानतो। देश के लिए जिन्होंने विलास को ठुकराया था, देश के लिए जिन्होंने विलास को ठुकराया था, गिरे हुए को जिन्होंने स्वाभिमान सिखाया था, जिसने हमको सत्पन से टकराना सिखाया था, देश का वही था अनमोल दीपक, उसे अण्णाभाऊ साठे कहलाता था। आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं महती एवढी मोठी आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला। वयाच्या 12व्या वर्षी त्यांना मुंबईत कामासाठी जावं। घरची अत्यंत हालाकीची परिस्थिती आणि त्यामध्ये 1.5 दिवसाची शाळा शिकवून या माणसानं संकटावर कशी मात करता येते हे सिद्ध करून 1961 मध्ये त्यांना रशियामध्ये भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या रशियाच्या भाषणामध्ये सांगितलं की मी 3.5 कोटी मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्रातून आलो आहे, ज्याचं पालकत्व आणि ज्या नेतृत्व आदरणीय शिवाजी म्हणजे
पूजनीय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून मी आलेलो आहे आणि 3.5 कोटी लासूरगाव येथील आज आमचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत. जयंती मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करत आहोत. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे. तर ती खूप छान प्रमाणात आम्ही साजरी करत आहोत. यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे आमचे शालेय विद्यार्थी जे असेल त्यांनी खूप छान प्रकारे भाषण केलेलं आहे आणि जे प्राथमिक शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण खूप छान प्रकारे भाषण केलेले आहेत आणि छान प्रकारे म्हणजे असं कार्यक्रमांचा झालेला आहे. प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.